आज आपली रेसिपी आहे बाजरीचे थालीपीठ। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊया। उशीर न करता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर इथं मी मध्यम आकाराच्या 2 वाट्या बाजरीचं पीठ घेत आहे। तर हे मी जे थालीपीठ बनवत आहे ना, ते 4 माणसाच्या हिशोबाने बनवत आहे। जर तुम्हाला थोडे कमी बनवायचे असतील तर सर्व साहित्य थोडं कमी घ्या, आणि जास्त बनवायचे असतील तर एखादी वाटी एक्स्ट्रा पीठ घेऊ शकता। तर हे 4 माणसं आरामशीर खाऊ शकतात एवढे थालीपीठ बनवून तयार होतात। तर मी 2 वाट्या बाजरीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर आता आपण ह्याच्यात थोडेसे मसाले घालून घेणार आहोत। तर आता इथं मी घालून घेत आहे अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, सोबतच कोथिंबीर घालून घेत आहे बारीक चिरलेली। कोथिंबीर तुमच्याकडे जेवढी जास्त असेल तेवढी टाका। माझ्याकडे जास्त कोथिंबीर नव्हती, थोडीच होती, म्हणून जेवढी घरात होती तेवढी कट करून घातलेली आहे। सोबतच चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि थोडीशी हळद पावडर देखील टाकून घेत आहे। आता इथं मी ना 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं उकळामध्ये कुटून ठेवलेलं होतं त्याची पेस्ट घालून घेत आहे। सोबतच आता इथं मी अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालत आहे। तर या पद्धतीनेच ओवा क्रश करून घालायचा आहे, म्हणजे थालीपीठामध्ये टेस्ट छान उतरते ओव्याची। सोबतच मोठा 1 चमचा लाल चटणी घालून घेत आहे। तुम्हाला थालीपीठ किती तिखट करायचे त्याच्या हिशोबाने लाल चटणी इथं वापरू शकता। आणि सोबतच पोहे खायचे 2 चमचे कुकिंग ऑइल टाकून घेतलेलं आहे। आणि इथं आपण सर्व जिन्नस हाताने मस्त मिक्स करून घेणार आहोत अगोदर, आणि मस्त सर्व मसाले पेस्ट वगैरे पीठ एकजीव झालं नंतरच आपण थोडं थोडं पाणी घालून इथं आपण नॉर्मली जसं चपात्या करायला उंडा मळून घेतो त्या पद्धतीनेच उंडा मळून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथं ह्या सर्व जिन्नस एकजीव करून घेतलेले आहेत, म्हणजेच पिठासोबत मिक्स करून घेतलेले आहेत। तर या पद्धतीने मिक्स केल्यानंतर सर्व मसाले वगैरे सर्व पिठाला लागले जातात। तर आता थोडं थोडं पाणी घालून इथं मी मस्त असा उंडा तयार करून घेत आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता छान असा थालीपीठाचा उंडा मी इथं मळून घेतलेला आहे। नॉर्मली जसं चपात्याला उंडा मळून घेतो त्याच पद्धतीने। आता आपल्याला इथं सुती कपडा घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून, आणि ओलाच सुती कपडा हवा आहे। आणि कपड्यावर वरतून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, आणि आपण जो उंडा तयार करून घेतलेला आहे त्यातलाच थोडासा उंडा आपल्याला तोडून घ्यायचा आहे। छान हातावर गोलसर आकार द्यायचा आहे आणि मस्त इथं थालीपीठ थापून घ्यायचं आहे। हाताला पाणी लावायचं आणि छान असं थालीपीठ थापून घ्यायचं। जोपर्यंत आपण इथं थालीपीठ थापून घेत आहोत तोपर्यंत आपल्याला गॅसवर तवा गरम करायला ठेवून द्यायचा आहे। तर छान असं आपलं थालीपीठ इथं थापून झालेलं आहे। थालीपीठ थापून झाल्यानंतर तुम्ही थालीपीठाच्या एकदम मध्यभागी आपल्याला छिद्र करून घ्यायचं आहे। आणि या थालीपीठात तुमच्या घरी तीळ असतील तर नक्की तीळ घाला। आज माझ्याकडे काही तीळ नव्हते म्हणून थालीपीठाला मी तीळ वापरलेले नाहीत। तवा इथं आपला छान गरम झालेला आहे। तव्याला ऑइल लावून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला इथं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। तर अलगद थालीपीठ तव्यावर टाकायचं आणि हळूच हाताने वरचा कपडा काढून घ्यायचा। तर 1-2 वेळेस केलं की पटकन ही प्रोसेस होते। नवीन असताना तर थोडा वेळ लागल, नाहीतर तुम्हाला सवय असेल असं काही करायची तर लगेचच होऊन जाईल। तर गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। तर थालीपीठ वरून सुकायला सुरुवात झाली की साईडने आता आपण तेल टाकून घेणार आहोत आणि थालीपीठ आपण पलटून घेणार आहोत। तर साईडने आणि मध्यभागी तेल सोडून घ्यायचे आणि लगेच थालीपीठ पलटून घ्यायचे। उलट पलट करत छान मस्त लालसर रंगावर आपल्याला इथं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपल्या थालीपीठाचा कलर आलेला आहे। आणि जोपर्यंत आपलं थालीपीठ इकडे तव्यावर भाजत आहे तोपर्यंत दुसरं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। म्हणजे या पद्धतीने थालीपीठ केले तर पटपट थालीपीठ बनवून तयार होतात।
आणि नॉर्मली नाश्त्याला पोहा उपमा तर आपण नेहमीच बनवत असतो आणि सुट्टीच्या दिवशी आपल्याला नाश्त्याला बनवायचंच असतं, तर थोडा हेल्दी आणि काहीतरी वेगळा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. हे बाजरीचे थालीपीठ नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. दही किंवा तडक्यावालं दही त्याच्यासोबत तुम्ही हे बाजरीचे थालीपीठ एन्जॉय करू शकता. खूप मस्त लागतात. आता बाकीचे थालीपीठ देखील याच पद्धतीने थापून घेत आहे आणि याच पद्धतीने भाजून घेत आहे. 4 माणसाचे थालीपीठ बनवण्यासाठी तुम्हाला फक्त अर्धा घंटा लागणार आहे. अर्ध्या घंट्यात चांगले 10-12 थालीपीठ इथं बनवून तयार होतात. तर दुसरं थालीपीठ देखील मी बनवून घेतलं आहे आणि तव्यावर टाकून घेतलेलं आहे. तर माझे इथं सर्व थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत आणि आज मी सुट्टीच्या दिवशी बाजरीचे थालीपीठ नाश्त्याला बनवले होते. तर सगळ्यांनी सकाळी आवडीने खाल्ले. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत.